गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. चला सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू घेऊन मिस्टर जितेंद्र गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळेस स्लोवर पद्धत चेंडू इथे मात्र हाताळला गेला. निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळला जाताना दिसतोय. खूपच चांगली स्टार्ट इथे मात्र मिळताना दिसते गोलंदाजाला. पहिलं षटक पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून यावेळेस स्लोअर पद्धतीत हाताळला गेला. त्यानंतर मात्र आता दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला होता. मात्र त्या चेंडूला ओळखलं आणि त्यांना पोहोचवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय वेंगणी प्रीमियर लीग षटकार 6 धावा. बसला जातोय. या 2 धावणीशी संघाची धावसंख्या आपण पाहाल. धावसंख्येवर धावफलकावर इथे मात्र लगावली जाते 8 या आकड्यावर. 3 चेंडू या षटकातले हाताळून झाले. 3 चेंडू मध्ये 8 धावा एकत्रित केल्या गेल्या मिस्टर सुशांतच्या माध्यमातून. खूपच सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्रीपिंजर रॉयल संघाचा विचार करत झाला तर बहुमोलाचा सामना असेल त्यांच्या माध्यमातून. पहिला सामना त्यांनी पराभूत झाला. आता मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये त्यांना सामना विजय करणं गरजेचं असेल. यावेळेस आपण पाहतोय जितेंद्रांच्या षटकात 4 चेंडू हाताळून झाले. 4 चेंडू मध्ये 9 धावा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. यावेळेस मात्र फंबल झाले रनिंग मध्ये. डेड बॉल म्हणून पंच इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत. चांगले खेळ करणं गरजेचं असेल श्रीपुंज रॉयल संघाच्या माध्यमातून. पहिला सामना गमावला. त्यांचा आयकॉन खेळाडू निश्चितच आउट ऑफ द फॉर्म दिसला मिस्टर मंदार भोरे. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षणाचा मोबदला इथे मात्र एक अतिरिक्त धावसंख्येने इथे मात्र मोजावा लागतोय. यावेळेस मात्र धावसंख्या मऊ होते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट मध्ये. 1वर 1 11 या आकड्यावर धावसंख्या धावून पोहोचताना दिसते. षटक इथे मात्र पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू इथे मात्र हाताळले गेले. 5 चेंडू मध्ये 11 धावा एकत्रित केल्या जातात. यावेळेस मात्र कट करण्याच्या नादामध्ये पॉइंट आणि कव्हरच्या रिझन मध्ये 1 धाव सहजरित्या इथे मात्र केली गेला. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 1 षटक समाप्त 12 धावा.
मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 13 या आकड्यावर. विक्रमचा बद्दल म्हणायचं झालं तर फ्लाईट रेट पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून हाताळली जाते आणि त्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकामध्ये तरी पहिल्या सामन्याच्या खूपच सुंदर गोलंदाजी केली होती. यावेळेस पुन्हा एकदा फ्लाईट मध्ये बीट केलं जात आहे फलंदाज मिस्टर सुशांत यांना. व्हॉट अ पीस ऑफ गोलंदाजी आपण पाहतो विक्रमांच्या माध्यमातून. कशी गोलंदाजी पाहिजे फिरकुपटीच्या माध्यमातून तर याच पद्धतीची फ्लाईट आवश्यक असते आणि फ्लाईट मध्ये बीट करणं निश्चितच ज्याला जमलं तो फिरकीपटू म्हणून निश्चितच नाव लौकिक करतो या टेनिस क्रिकेट पटलावर. यावेळेस मात्र लोअर फुल क्रॉस पद्धत चेंडू इथे मात्र हाताळला गेला. यावर मात्र ओळखलं गेलं चांगला पद्धतीत एक चांगला फटका इथे मात्र रचला गेला सुशांतच्या माध्यमातून. डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला त्यावर मात्र एक धाव सदरीच्या पूर्ण यावेळेस केली गेली. या दोन धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 15 या आकड्यावर. तिसरे षटक आपण दुसरे षटक पाहतो. दुसऱ्या षटकातला हा चौथा चेंडू यावेळेस मात्र पॅटेजची कड लागून चेंडू फाईन लेग रिजनला इथे मात्र ट्रॅव्हल केला गेला. यावेळेस मात्र चेंडूला येस इट्स आउट. पंच इथे मात्र बाद म्हणून इथे मात्र दर्शवत आहेत. कशा पद्धतीत बाद झाला पंच सांगायचं. कशा प्रकारे बाद झाला पंच. हिट विकेट. ओके दरम्यान विक्रम यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन यावेळेस चेंडूच्या खाली पोहोचतोय मिस्टर मिहिर विडे. चांगला झेल इथे मात्र टिपतायत आणि डगआउटच्या दिशेने पाठवतायत मिस्टर पण आता सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. गौरव कॉट बिहाइंड बाद होऊन तंबूच्या दिशेने परतले मात्र आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात दाखल झाले मिस्टर सौरभ. चांगली खेळीची अपेक्षा असेल. एका बाजूला मुकेश सारखा एक चांगला फलंदाज स्थिर रूपात पाहायला मिळतो. यावेळेस झेल पर्यंत पोहोचला होता फलक्षेत्ररक्षक मात्र झेल सोडला गेला त्यांच्या माध्यमातून. 2 धावा या सहजरित्या पूर्ण यावेळेस केल्या गेल्या. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय 2 षटकाखेरीस 17 या आकड्यावर. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर विक्रम. चला डीजे. पाहतोय मिस्टर अक्षय यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. त्यांच्या समोर आपण फलंदाज पाहतायत. अनुभव असा फलंदाज मिस्टर
शेखर. मंत्रालयात कार्यरत असलेला असा हा फलंदाज, वेंगणीचा ब्रँडेड फलंदाज, आपण त्याला आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय. अगेन्स्ट अक्षय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लोअर फुलटॉपचा चेंडू अलॉंग दी कार्पेट रोल होऊन चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचला तोपर्यंत एक धाव हा सहजरित्या पूर्ण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली आपण पाहिलं मिस्टर आदेश यांना. मंदार बोरे यांच्या हाता मात्र चेहऱ्यावर स्मित हास्य येताना दिसतंय. चांगली कामगिरी करतोय आपला संघ. निश्चितच चांगली कामगिरी करत असताना एक स्मित हास्य येणं. यावेळेस झेल, सुंदर झेल यावेळेस टिपला जातोय आणि डगावरची दिशा इथे मात्र दाखवली जाते. शेखर यांना हा लागतोय वेमनी प्रीमियर लीग झटका. मिस्टर प्रशांत पाटील आला आणि आता प्रशांत पाटील कशा प्रकारची फलंदाजी करत आहेत. आता दोन्ही संघ मालक आमने सामने खेळताना दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय संघ मालक मिस्टर प्रशांतजी पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय संघ मालक मिस्टर शेखर वडे. अक्षय यांचा पुढचा चेंडू चांगला कमबॅक म्हणावा लागेल सिरपुंज रॉयल संघाचा. संघमालक श्री प्रशांतजी पाटील आता आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेस त्यांच्या माध्यमातून चांगला फटका यावेळेस रचला गेला अलॉंग दी कार्पेट. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण यावेळेस केल्या गेल्या. या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 30 या आकड्यावर जाऊन 20 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. संत गतीने धावतोय, कासवाच्या रणगतीने धावताना दिसतोय वेंगणी स्ट्रायकर संघ. हात खोलावे लागतील मिस्टर शेखर यांना. आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवावा लागेल. यावेळेस लॉफ्टेड फटका या खेळला जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू यावेळेस शर्यत जिंकतोय. सॉरी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या मिस्टर शेखर आणि प्रशांत यांच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळालं. प्रशांतचा विचार करत झाला तर 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेस केले गेले. 2 चेंडूमध्ये 5 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. खूपच सुंदर पहिले 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस धावसंख्या 2वर 2 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना हात खोलावे लागतील शेखरांना. आपला क्लास दाखवावा लागेल, आपला दर्जा दाखवावा लागेल. यावेळेस आउट ऑफ द फॉर्म दिसत आहेत मात्र कनेक्शन त्यांच्या माध्यमातून प्रॉपरली होताना दिसत नाहीये. यावेळेस चेंडू पडून मधल्या बाजूने फिरला, त्यावर मात्र बॅटची आतली कड यावेळेस घेतली गेली आणि चेंडू यावेळेस 30 सर्कल मध्ये फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू घेऊन मिस्टर अक्षय. यावेळेस चेंडूच्या खाली येतोय मंदार, मात्र मंदार बनेल दर्शक आणि चेंडू त्याला गवसणी देऊन निघून जाईल. सीमा पार चौकार हा येतोय. वेंगणी प्रीमियर लीग चौकार, 4 धावा. चला डीजे. निकुल यांना
सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. आपल्या मराठीमध्ये स्लॉग ओव्हरला भैरवीचे षटक असं म्हटलं जातं आणि भैरवीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा मानस मनामध्ये असतो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. मात्र त्या माणसावर इथे मात्र कुठेतरी पाणी फिरावं लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू आदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूच्या खाली सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळालं. एक धाव सहजरित्या पूर्ण. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 29 या आकड्यावर. आपण सामने लाईव्ह पाहतोय ओमसाई स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळेस निर्धावाचा चेंडू प्रशांतना स्थिर स्तब्ध ठेवलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. आय कमबॅक म्हणावं लागेल. या शेवटच्या षटकामध्ये भैरवीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या काढणं गरजेचं असतं, मात्र त्या षटकामध्ये थांबवून ठेवलंय फलंदाजांना, स्तब्ध ठेवलं, स्थिर ठेवलंय. या षटकातला हा मात्र येतोय तिसरा चेंडू घेऊन मिस्टर निकोल. बॅटीची कड लागली आहे. यष्टीच्या मागे एक संधी दावडून गेली होती, मात्र संधीचं सोनं बीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाहीये. एक धाव सहजरित्या पूर्ण. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या म्हणावी झाली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस आपण म्हणायचं झालं तर पुढचे 3 चेंडू बहुमुलाचे चेंडू असेल आणि शेखर जर स्ट्राईकवर असतील तर जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा मानस मनामध्ये असेल. यावेळेस लॉफ्टेड फटक्याची आवश्यकता असेल, हवाई फायर करणं गरजेचं असेल मिस्टर शेखर यांना. यावेळेस पंच नो चेंडू म्हणून दर्शवतायत. यावेळेस फ्री हिटचा चेंडू असेल, नो चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. यावेळेस अतिरिक्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. या अतिरिक्त धावसंख्या वाढीने आता मात्र धावसंख्या धावफलकावर 31 या आकड्यावर. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णयावर कुठलाही फेरबदल इथे मात्र केला जाणार नाहीये. नो चेंडू म्हणून पंच इथे मात्र दर्शवलं. एक अतिरिक्त धाव मिळाली आणि फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर शेखर सारखा ब्रँडेड असा फलंदाज, ब्रँड ऑफ वेगणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळीचा कनेक्शन आपल्याला प्रॉपरली पाहायला मिळाला नाहीये. अमय जातो चेंडूच्या खाली. अमय जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 3वर 3, 33 या आकड्यावर. अजून या षटकातले 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू मध्ये तर 2 मोठे फटके खेचले गेले शेखरांच्या माध्यमातून. निश्चितच आपण सामन्यामध्ये परत येऊ शकतो आणि एक आकार देऊ शकतो धावसंख्येला. आकार देण्याची गरज येऊन ठेपली आहे. आपण धावसंख्याच्या खूपच शॉर्ट चालतायत. एक मोठा फटका गरजेचा असेल मिस्टर शेखरांच्या फळीतून. शेखर जर फॉर्म मध्ये आले तर निश्चितच कधीही आपला संघ कमबॅक करू शकतो. यावेळेस आडव्या पद्धतीत फळी फिरवण्याच्या नादामध्ये निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळला गेला. या निर्धाव चेंडूने आता मात्र धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत 33 या आकड्यावर. काय कमबॅक केला गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला सामना गमावल्यानंतर आपण पाहतो वेंगणी टायगर संघासमोर खूपच चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय सिरपिंजो रॉयल संघ. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये चांगला झेल यावेळेस अमयच्या माध्यमातून टिपला गेला. मोठा सामना आपण पाहतील दीपज्योती वेंगणी 11 विरुद्ध वेंगणी टायगर्स. चला, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. लगेचच यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करून घ्यायचे. दीपज्योती 11 वेंगणी विरुद्ध वेंगणी टायगर्स. पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा होईल. पाचवा मॅच आहे वेंगणी टायगर आणि वेंगणी सुपर किंग. म्हणजे आमचा 5वा आहे ना. चला, यायचंय दीपज्योती वेंगणी विरुद्ध वेंगणी टायगर्स संघ नाणेफेकीसाठी यायचंय. दीपज्योती 11 वेंगणी विरुद्ध वेंगणी टायगर्स. चला, या लगेचच या. कर्णधार शुभम, तुम्ही यायचं तुमचा संघ.
यापुढचा पण सामना पाहाल दीप ज्योती 11 वेंगणी विरुद्ध वेंगणी सुपर किंग. कॉल आहे वेंगणी टायगर संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय. ओम, नाणेफेकीचा गोल जिंकून तुमचा निर्णय काय असेल आणि का असेल? आम्हाला फिल्डिंग घ्यायचं आहे कारण की पहिला राऊंड ते हरलेले आहेत. आता त्यांची बॉलिंग तर एवढी चांगली नव्हती पण आम्हाला जास्त रन भरून त्याला लवकरात लवकर हरवायचा कोशिश करू. अनिल, तुमची गोलंदाजी खूपच खराब पद्धतीत आपण पाहायला मिळाली आणि ओम यांनी सुद्धा तेच सांगितले की तुमची गोलंदाजी त्या दर्जाची नव्हती. तर या गेममध्ये कशा प्रकारची रणनीती तुम्ही आखली आहे? आम्ही या गेममध्ये चांगलीच रणनीती आखलेली आहे. ह्यांच्याकडे चांगला फलंदाज आहे. ओम, अतुल दादा आहे, निरंजन दादा आहे. त्यांना आम्ही लवकरात लवकर आऊट करण्याचा प्रयत्न करू. चला, आपण बघतो आपल्या समोर मोठू दादा. दोन्ही संघाला शुभेच्छा.
धन्यवाद वडे, सॉरी डीजे. आपण पाहतोय आता मात्र 33 धावा काढल्या आणि 34 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलंय सी पिंजो लॉयल संघाच्या माध्यमातून. आता मात्र सांघिक पहिले षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय आयकॉन खेळाडू मिस्टर निकेश वडे. निकेश यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर खूपच चांगला असा गोलंदाज आहे. टॅप संघाकडून आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र आता वेंगणी संघातून खेळताना दिसतोय. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजीसाठी दाखल झालाय मिस्टर मंदार बोरे. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू, पहिला चेंडू खूपच सुंदररित्या इथे मात्र हाताळला गेला. चंद्रशेखर जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एके धावेने संघाचा आता मात्र धावफलकाचा श्री गणेशा केला गेला. धावसंख्या आता आपण पाहतोय धावफलकावर 1 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिला सामन्याचा विचार करत झाला तर पहिला सामना गमावला, मंदाराने खूपच खराब फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करणं अनिवार्य असेल मंदाराच्या माध्यमातून. जर आयकॉन याने जर कमबॅक केला तर निश्चितच संघाचं मनोबल उंचावते आणि मनोबल उंचावण्याचं काम करणं गरजेचं असेल मंदाराच्या माध्यमातून. यावेळेस फटका उंच खेचला जातोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक कुठली चूक करताना दिसत नाहीये, मोठा झटका लागतोय. मिहीर सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र माघारी जातोय. चला डीजे. माघारी परतावं लागलं. पहिल्या सामन्यातील एक उत्कृष्ट फलंदाज मिस्टर मिहीर वडे यांना. आता मात्र पुढचा फलंदाज आपण पाहतो मिस्टर अक्षय यांना. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत खेळून काढतोय क्षेत्ररक्षक. 38 सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एकेरी धावणीशी 3 चेंडू अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र मॅडी यांना आता संकटमोचकची भूमिका पार पाडावी लागेल, चांगली खेळी करावी लागेल. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते, पंच इथे मात्र दाद फेटाळून लावतायत. निर्धावाचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. निकेश वडे ब्रँड ऑफ वेंगणी आपण आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहतोय. काय सोपं गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर चंद्रशेखर सारखा चांगला गोलंदाज सुद्धा संघाच्या कडे आहे. त्यानंतर पाहिलं तर शेखर सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. म्हणजे गोलंदाजी या संघाकडे चांगल्या पद्धतीची आहे. चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल आणि त्यासाठी मंदारला क्रीजवर राहणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस ब्लाइंडेड फटका त्यांच्या माध्यमातून खेळला गेला आणि झेल यावेळेस चांगल्या पद्धतीत टिपला जातोय. मंदारांना इथे मात्र डगआउटच्या दिशेने परत माघारी पाठवलं जाताना दिसतंय. हा येतोय विंगणी प्रीमियर लीग झेल, मोठा झटका.
आपण डगावरच्या दिशेने पाहतोय. माफक 34 धावाचं आव्हान होतं, मात्र ते 34 धावाचं आव्हान असताना कुठेतरी मात्र पिछाडीवर सापडलेला दिसतोय. पुन्हा एकदा फटका बसतोय, चेंडूच्या खाली येतो पुन्हा एकदा गौरव. यावेळेस मात्र झेल सोडला जातोय. दोन धाबा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाब्यानिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 4 या आकड्यावर. निकुल पाहतोय आपण फलंदाजी मार्कवर धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक समाप्त. पहिले षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा. अडचणीत सापडतोय श्रीपुंज रॉयल संघ. गौरव ना गौरव का संजू ए संजू हा गौरव ना बोला बोला आपला तन्मय का. दरम्यान पाहतोय तन्मय गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. जर्सी नंबर 2 प्रदान करून आता मात्र सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अक्षय यांच्या माध्यमातून लॉफ्टेड फटका खेळला गेला. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. मिसफिल्ड झाला होता, मात्र मिसफिल्डचा कुठलाही खांबायचा इथे मात्र भुगतावा लागला नाहीये वेंगणी स्ट्रायकर संघाला. वेंगणी स्ट्रायकर संघाने ज्यावेळेस 33 धावसंख्या काढली त्यावेळेस असं वाटलं की 34 धावाचं लक्ष्य हा माफक लक्ष्य असेल, मात्र काय गोलंदाजी केली आयकॉन मिस्टर निकेश वडे यांनी. सुपर गोलंदाजी आपल्या संघाला या सामन्यामध्ये पूर्णतः इथे मात्र कमबॅक करून दिलं निकेश वडे यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या नक्षे कदमावर आता मात्र गोलंदाजी घेऊन आपण पाहतोय मिस्टर तन्मय यांना. जर्सी नंबर 2 त्यांच्या माध्यमातून इथे मात्र प्रदान केली आहे. यावेळेस अक्षय फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायझिंग डिलिव्हरी सरळ इथे मात्र चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतायत वेंगणी स्ट्रायकर संघातील गोलंदाज. आपण पाहिलं की 33 धावा त्यांच्या काढल्या गेल्या, 34 धावाचं लक्ष ठेवलं गेलं. त्यावर म्हटलं गेलं की गोलंदाजी तुम्ही चांगली कराल तर निश्चितच या सामन्यामध्ये तुमच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल. आणि अशा प्रकारचा कमबॅक होईल निश्चितच कोणाला वाटलं नव्हतं. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याच्या नादामध्ये मिसफिल्ड झाली. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. या एकेरी धावनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7 या आकड्यावर. आपण पाहतोय वेंगणी प्रीमियर लीग होमसाई स्पोर्ट्सवर लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबवर इथे मात्र केलं जाताना दिसतंय. यावेळेसचा फटका पोचतोय, चेंडूच्या खाली चंद्रशेखर पोहोचतोय. चंद्रशेखर यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय आणि डगआउटची दिशा इथे मात्र दाखवली जाते मिस्टर निकुल यांना. आपण पाहतोय मिस्टर केदार यांना फलंदाजी मार्कवर दाखल होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवर खूपच संत गतीने इथे मात्र सामना चालताना दिसतोय. ज्या सामन्यावर विजयशी पटकवायचं होतं त्या सामन्यामध्ये इथे मात्र अडचणीत सापडतोय श्रीपुंज रॉयल संघ. नाखुश असतील ऑनर विक्रांतजी
संके साहेब आपला संघ खूपच खराब कामगिरी करताना दिसतोय. आयकॉन ज्याला ठेवलं त्याच आयकॉन आज मात्र खराब फॉर्मची झुजताना दिसतोय. यावेळेस वाईड चेंडू म्हणून इथे मात्र पंच दर्शवतायत अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 8 या आकड्यावर. काय झेल टिपला चंद्रशेखर यांनी. धावत जाऊन समोरच्या दिशेने झेल त्यांच्या माध्यमातून सुरेखरित्या टिपला गेला आणि डगआउटच्या दिशेने पाठवला गेला निकुल यांना. निकुल यांची जागा सांभाळण्यासाठी केदार आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस मात्र 38 सर्कलमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना दिसतोय श्रीपिंजर रॉयल संघ. वेंगणी प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये आज आपण पाहतोय ग्रुप अ मधला हा दुसरा सामना. यावेळेस फटका बसतोय. खुद्द गोलंदाज चेंडूच्या खाली येऊन पोहोचतायत. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय. अक्षयांना डगआउटच्या दिशेने इथे मात्र ढकललं जात आहे. माघारी परतावं लागेल मिस्टर अक्षयांना. आपण ओळखूया डीजेच्या दिशेने तिथे आपल्यासोबत जोडले जातील डीजे गौरव. पोहोचली आहे. आवश्यकता विजयासाठी 34 धावांची माफक आव्हान होतं. 24 चेंडू आणि 34 धावा. फक्त 10चा डिफरन्स भरून काढायचा होता मात्र 10चा डिफरन्स गोलंदाजीचा चांगल्या गोलंदाजीच्या मोबदल्यात इथे पोहोचवला गेलाय 20 या आकड्यावर. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर निकेश अँड तन्मय. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. माझे सहयोगी मित्र आनंद यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बॅट्समन कोण आला? बॉलर विशाल आला का? बॉलर आता आपण पाहतोय चंद्रशेखर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. लेफ्ट हँडर असा हा गोलंदाज आहे. वेंगणी संघाचा ज्यावेळेस विचार करायचा झाला त्यावेळेस वेंगणी संघाकडून प्रारंभिक षटक घेऊन आपल्याला प्रत्येक वेळेस इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. असा हा एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय. जर्सी नंबर 72 प्रदान करून आपण त्यांच्या जर्सीवर त्यांची सुकन्या एवा यांचं नाव पाहतोय. चंद्रशेखर इन ऍक्शन आणि ही एसटीच्या मागे आपण पाहतोय शेखर यांना. मिस्टर कूल म्हणून ओळखले जाणारा असा हा एक व्यक्तिमत्व मिस्टर शेखर एसटीच्या मागे आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू एसटीच्या मागे चांगला केप तिकडे मला म्हणावं लागेल. क्षेत्र अंपायर कडे इकडे मात्र कॉल केलं गेलंय. थर्ड अंपायर कडे हा मात्र कॉल पोहोचतोय. चला पंच यायचंय. थर्ड अंपायर तिसरा पंच डिसिजन पेंडिंग आहे. चला नोट आउट आहे. नोट आउट. नॉट आउट आहे. स्कोर धावसंख्या स्थिर धावसंख्या 9 या आकड्यावर पाहायला मिळते. अजूनही 25 धावाचं लक्ष समोर आहे म्हणजे 11 चेंडू 25 धावा. अजूनही सामन्यामध्ये कुठलाही संघ येऊ शकतो. यावेळेस फटका भिरकावून दिला जातोय. यावेळेस येतोय एक मोठा फटका. यावेळेस प्रेशरला तोडतोय आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. खणखणीत षटकार 6 धावा. षटकार ठरू शकतोय. आता मात्र पुढचा चेंडू
पुन्हा एकदा पूलचा फटका पॉवरफुल हा येतोय चौकार. वेंगळी प्रीमियर लीग 4. समीकरण बदलतंय. 9 चेंडू 15 धावा. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आता पण पाहाल की सामना कुठल्याही बाजूने झुकू शकतोय. केदार काय फलंदाजी करताना दिसतोय. जर या 3 चेंडूवर जर 2 मोठे फटके खेचू शकला केदार तर आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवू शकतो. खूपच क्लासी फलंदाजी पाहायला मिळते केदारांच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसतोय. चेंडू चांगला हाताळला होता चंद्रशेखर यांनीच. एक अनुभव चांगला आहे आणि अनुभव पणाला लावताना दिसतो मिस्टर चंद्रशेखर. एक षटकार एक चौकार त्यांच्या गोलंदाजीवर इथे मात्र प्रहार केला होता. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल. आता मात्र आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय मिस्टर विशालांना. यांना सुद्धा एक चांगला फटका खेचणं गरजेचं असेल. यावेळेस त्रिफळाची हिट झाला. एक तुझी तर एक माझी असं द्वंद्व युद्ध इथे मात्र फलंदाजी करणारा संघ आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ यांच्यामध्ये चालू आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण ओळूया डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील डीजे गौरव. चंद्रशेखर यांच्या षटकातले 5 चेंडू हाताळून झाले. 5 चेंडूमध्ये 11 धावा एकत्रित केल्या गेल्या. आता मात्र शेवटचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. शेवटच्या चेंडूला यावेळेस पोहोचवतोय हाय अँड हँडसम षटकार. हा येतोय वेगळी प्रीमियर लीग 6. आणि 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. शेवटचं षटक घेऊन येताना दिसतोय मिस्टर शेखर. क्लास दर्जेदार असा गोलंदाज आपण पाहतोय. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. जर्सी नंबर 10 म्हणजे या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी ख्याती असते आणि तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पहिला चेंडू 9 चेंडू शेखरांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं गेलं. या 3 धावेनिशी धावसंख्या आता आपण पाहता धावफलकावर 29 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. एक शॉट रन आहे. धन्यवाद. एक शॉट म्हणजे 2 धावा आपण पाहतोय. 1+1 अशा प्रकारे आपण आता 2 धावा पाहतोय. 6 चेंडू आणि आपण पाहतोय आता मात्र 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. प्रेशर सामना. हृदयाचे स्पंदन ते वाढवण्याचा हा सामना इथे आपण पाहतोय. कुठला संघ जिंकेल कुठला संघ पराभूत होईल याची उत्कंठा शिगेला लागताना दिसते. निश्चितच सामन्यामध्ये आपण पाहायचं झालं तर पारडं जड होतं वेंगणी स्ट्रायकर संघाचं. मात्र वेंगणी स्ट्रायकर संघ चंद्रशेखरच्या षटकामध्ये आउट ऑफ द सामना जाताना दिसला. खूपच खराब षटक चंद्रशेखरांनी टाकलं आणि त्या षटकाने इथे मात्र कुठेतरी बाहेर ढकलण्याचं काम इझी करून टाकलंय. मात्र शेखर सारखा एक चांगला गोलंदाज असताना
या सामन्यामध्ये निश्चितच कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. यावेळेस निर्धाव चेंडू शेखरांच्या माध्यमातून टाकला जाताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरला गेला त्यांच्या माध्यमातून. आपला पूर्णतः एक्सपिरियन्स पणाला लावताना दिसतो मिस्टर शेखर. मी म्हटलं होतं ना की या संघाकडे शेखर सारखा एक अनुभवी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव पूर्णतः पणाला लावतोय. यावेळेस चांगला फटका गॅपमध्ये ढकलला जातोय. पॉइंट रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं गेलं आणि दुहेरी धावाचं रूपांतर इथे मात्र तिहेरी धावात. इथे मात्र प्रेशर पाहायला मिळतोय वेंगणी स्ट्रायकर संघाच्या क्षेत्ररक्षकावर. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा एकत्रित केल्या गेल्या. या 3 धावांशी आता मात्र धावसंख्या 4 चेंडू आणि 3 धावाचं लक्ष समोर आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा इथे मात्र आपण पाहतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र झेल टिपला जातोय. अंमलला आता मात्र डगआउटच्या दिशेने माघारी परतावा लागेल. हा लागतोय मोठा झटका. सर्कलच्या आतमध्ये पाहतोय हा या संघाचा संघमालक मिस्टर प्रशांतजी पाटील यांना. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. जर 2 अतिरिक्त धाव आले नसते तर या सामन्यामध्ये चुरस वाढली असती आणि या सामन्यामध्ये पाडजं जड असलं असतं वेगणी स्ट्रायकर संघाचं. यावेळेस शफल झाले विक्रम. जर तुम्ही शफल झालात तर निश्चितच पंच वाईट देणार नाहीये. रिव्ह्यू घेतला जातोय. यस हॅलो. येस इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष. केदारांना स्ट्राईकवर आणणं गरजेचं असेल. जर केदार स्ट्राईकवर आला तर निश्चितच या सामन्याचं चित्र गणित बदलू शकतो. मात्र आता सामना फसतोय. चांगली गोलंदाजी करतोय मिस्टर शेखर. वाफक 8 धावांचं लक्ष होतं 6 चेंडू मध्ये. मात्र तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाण्याचं जर कौशल्य कुठला गोलंदाज मध्ये होतं तर तो गोलंदाज आपण शेखरांच्या रूपाने पाहतोय. यावेळेस 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 1 धावा. 1 चेंडू 1 धावा आणि कंपल्सरी हा चेस आहे. जर हा चेंडू जर निर्धाव टाकला शेखर यांना हा उलट सामना हृदयाचे स्पंदन वाढवताना दिसतोय. संघमालक स्वतः प्रेशर मध्ये आता गोलंदाजी करतोय. प्रेशरचा सामना कंपल्सरी चेसचा सामना आहे. 1 चेंडू 1 धावा श्रीपुंज रॉयल्स संघाला काढायचेच आहेत. विक्रांतजी संखे यांचा सुद्धा मनाचे इथे मात्र स्पंदन वाढताना दिसत आहेत. त्यासोबत आपण संघमालक पाहतायत मिस्टर शेखरजी वडे यांना सुद्धा 1 चेंडू 1 धावा. दुपारच्या सत्रामध्ये फुल मजा देऊन जाणारा सामना आपण पाहतोय. 1 चेंडू 1 धावा. समोर आपण पाहतोय मिस्टर विक्रम यांना फक्त फळी आणि बॅटचं कनेक्शन करून द्यायचंय. 1 धावेसाठी धावायचंय आणि आपल्या संघाला विजयश्री पटकवून द्यायचंय. यावेळेस चुकला. श्रीपुंज रॉयल संघ पराभूत होताना दिसतोय.
वेल प्लेड वेगळी स्ट्रायकर संघ. चला डीजे वाजवायचं.